हॅलो फ्रेंड्स, मी स्वप्नील. आपण मागच्या लेक्चरमध्ये कार्टेशियन कोऑर्डिनेट्स, पोलार कोऑर्डिनेट्स तसेच डिस्टन्स फॉर्म्युला कार्टेशियन कोऑर्डिनेट्स व पोलार कोऑर्डिनेट्ससाठी पाहिला व त्यावरील एक्झाम्पल आपण पाहिले. आज आपण अजून एक्झाम्पल व तसेच प्रॉपर्टीज ऑफ जॉमेट्रिक फिगर्स सेक्शन फॉर्म्युला हे पॉइंट घेणार आहोत. ओके, तर चला आपण आता एक्झाम्पल पाहूया. Find the relation between x and y so that the point xy is equidistant from 6 -1 and 2 3. ओके, म्हणजेच आपणास काय फाइंड करायला सांगितलं, एक पॉइंट फाइंड करायला सांगितलं. म्हणजे तो कोऑर्डिनेट्सचे पॉइंट काय एक्स आणि काय असेल वाय एक्सिसला, वाय कोऑर्डिनेट्स काय असेल वाय. ओके, मग पण ते पॉइंट सो दॅट ते पॉइंट काय एक्स वाय इज इक्विडिस्टन्स फ्रॉम 6 -1 and 2 3. ओके, मग प्रथम आपण 3 पॉइंट घ्यावे लागतील. ओके, लेट पी ए अँड बी बी द पॉइंट्स. ते पॉइंट्सचे आपल्याला काय दिलेले आहेत, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत, एक्स वाय 6 -1 अँड 2 3 रिस्पेक्टिव्हली. देन डायग्राम मध्ये बघा, पी ऑफ काय असेल एक्स वाय, तो पॉइंट इक्विडिस्टन्स म्हणजे सेम डिस्टन्सवर पॉइंट आहेत. कोणते, ए आणि बी. ए काय दिलाय 6 -1, बी काय घेतलं आपण 2 3. ओके, मग इक्विडिस्टन्स म्हणजे काय सेम डिस्टन्सवर आहे. ओके, म्हणजे पी ए इक्वल टू पी बी. ओके, म्हणजे पी ए इक्वल टू पी बी. मग आपण इथे मागच्या लेक्चरला आपण डिस्टन्स फॉर्म्युला पाहिला आहे. ओके, कार्टेशियन कोऑर्डिनेटसाठी. तर तो काय सांगतो की पी एचं डिस्टन्स कसं फाइंड करणार आपण, अंडर रूट मध्ये x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके ओके, मग पी एचं डिस्टन्स फाइंड करूया. पी ए इक्वल टू अंडर रूट मध्ये काय असणार आहे, x -6 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू पी बी कसं असणार आता, x -2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y -3 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, मग आपण दोन्हीचं काय करूया, स्क्वेअरिंग घेऊया, स्क्वेअर ऑन बोथ साइड. मग स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. म्हणजे x -6 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू x -2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y -3 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, मग आपण a - b ब्रॅकेट स्क्वेअर काय असतो, a स्क्वेअर प्लस 2 a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर, आणि a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर काय असतो, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. तो फॉर्म्युला इथे यूज करूया. ओके, म्हणजे x स्क्वेअर मायनस काय येणार, 12x प्लस 36 प्लस y स्क्वेअर प्लस 2y प्लस 1 इक्वल टू याचा स्क्वेअर घेतल्यानंतर काय येणार, x स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 प्लस y -3 ब्रॅकेट स्क्वेअर काय असणार, y स्क्वेअर मायनस 6y प्लस 9. ओके, एक्स स्क्वेअर आणि इकडे एक्स स्क्वेअर कॅन्सल, वाय स्क्वेअर आणि इकडे वाय स्क्वेअर काय होणार आहे कॅन्सल. -12x आणि हे -4x इकडे घेतलं प्लस 4x. ओके, नंतर 2y आणि इकडे जाऊन -6y इकडे घेतलं प्लस 6y. ओके, 36 प्लस 1 37 आणि 4 प्लस 9 13 इकडे घेतला करणार आहे -13. ओके, 36 -13 ओके इक्वल टू 0 -12x प्लस 4x काय जाणार आहे -8x प्लस 2y प्लस 6y 8y प्लस 37 -13 काय येणार आहे 24 इक्वल टू 0. ओके, मग आपण या इक्वेशनला कशानं मल्टिप्लाय करून घेऊया, मायनसनं मल्टिप्लाय करून घेऊया. ओके, मग मायनस मायनस काय होणार, इथं प्लस, इथं काय येणार मायनस आणि इथं काय येणार मायनस इक्वल टू 0. मग यातून कॉमन काय निघणार आहे 8. ओके, 8 कॉमन काढलं, x -y -3 इक्वल टू 0 आणि 8 तिकडे ढकललं, मग 0/8 काय असणार 0. म्हणजेच काय मिळालं आपल्याला आन्सर, x -y -3 इक्वल टू 0 विच इज रिक्वायर्ड आन्सर. कारण की आपल्याला विचारलंच काय होतं की फाइंड द रिलेशन बिटवीन एक्स अँड वाय. मग रिलेशन काय मिळालं आपल्याला, ते इक्वेशन काय मिळालं, x -y -3 इक्वल टू 0 विच इज रिक्वायर्ड आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. शो दॅट लाईन जॉईनिंग द पॉइंट्स 4 3 अँड 8 6 पासेस थ्रू द ओरिजिन. ओके, मग आपणास 2 पॉइंट दिलेले आहेत आणि पासिंग थ्रू कशामध्ये होत आहेत, ओरिजिन मधून. तर आपल्याला दाखवायचं म्हणजे आपल्याला दाखवायचं काय 2 पॉइंट. ओके, ते पॉइंट 2 पॉइंट पासेस थ्रू द ओरिजिन पास होतात का हे दाखवायचं आहे. ओके, मग आपण लेट ए अँड बी बी गिवन पॉइंट्स. ओके, 2 पॉइंट्स आपण घेतले, ए ऑफ 4 3 अँड बी ऑफ 8 6 अँड द ओरिजिन. ओरिजिन काय आहे, ओरिजिन म्हणजे काय असणार 0 0. ओके, मग ते पॉइंट काय घेतलं आपण, ओ बी द ओरिजिन. मग आपणास दाखवायचं काय, हे 2 पॉइंट पासेस थ्रू द ओरिजिन
दाखवायचं. ओके, हे 2 पॉईंट पास थ्रू ओरिजिन, हे बघूया आपण कसं दाखवूया. देन काय असेल, आपण अगोदर डिस्टन्स फाइंड करून घेऊया. ओके, ओ एचं डिस्टन्स फाइंड करून घेऊया, ओ बीचं डिस्टन्स फाइंड करून घेऊया आणि ए बीचं डिस्टन्स फाइंड करून घेऊया बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला. ओके, ओ एचं काय असणार, ओ एचं डिस्टन्स काय असणार आहे, ओ चे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स काय असणार, 0 0 असणार. ओके, अंडर रूट मध्ये काय असणार, 4 - 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3 - 0 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 4 - 0 4, 4 चा स्क्वेअर 16 प्लस 3 - 0 3, 3 चा स्क्वेअर काय असेल 9. ओके, इक्वल टू अंडर रूट मध्ये काय असणार 25, 25 चा स्क्वेअर रूट काय असतो 5. ओके, त्याच पद्धतीनं ओ बीचं डिस्टन्स काय असणार आहे, अंडर रूट मध्ये 8 - 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 6 - 0 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 8 - 0 8, 8 चा स्क्वेअर 64 प्लस 6 - 0 6, 6 चा स्क्वेअर 36. ओके, 64 प्लस 36 100, 100 चा स्क्वेअर रूट काय असणार आहे 10. त्याच पद्धतीनं ए बीचं डिस्टन्स फाइंड करूया. मग ए बीचं डिस्टन्स काय असणार आहे 8 - 4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 6 - 3 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 8 - 4 काय असणार आहे 4 आणि 4 चा स्क्वेअर काय असेल 16. ओके, आणि 6 - 3 काय असतो 3 आणि 3 चा स्क्वेअर 9. अंडर रूट मध्ये 16 प्लस 9 काय असणार आहे 25. 25 चा स्क्वेअर रूट काय असणार आहे 5. ओके, मग आपण इथं डिस्टन्स फाइंड करून घेतले ओ एचं, ओ बीचं आणि ए बीचं. मग या तीननुसार आपण काय म्हणू शकतो की ओ बी इक्वल टू ओ ए प्लस ए बी म्हणू शकतोय का ना. ओके, कारण ओ बीचं डिस्टन्स काय 10. ओके, ओ ए ऍडिशन ओ ए प्लस ए बी इक्वल टू काय असणार आहे ओ बी, कारण 5 + 5 काय असणार 10. ओके, मग देअरफॉर ओ बी इक्वल टू ओ ए प्लस ए बी विच इज इंडिकेट्स, मग हे काय सांगू शकतो विच इज इंडिकेट्स दॅट द पॉइंट ओ ए अँड बी आर कोलिनियर. ओके, मग हे 3 पॉइंट काय असणार आहे कोलिनियर असणार आहे. दस द लाईन जॉईनिंग द पॉइंट्स ए अँड बी पासेस थ्रू द ओरिजिन. म्हणजेच काय की ओ बी इक्वल टू ओ ए प्लस ए बी असेल तर ओ ए आणि बी हे एकाच लाईनवर असणार आहे. मग ऑब्विसली ते 2 पॉइंट पासेस कशामध्ये पास होणार आहेत ओरिजिन मध्ये, आणि हेच आपणास प्रूव्ह करायचं होतं विच इज रिक्वायर्ड प्रूफ. थर्ड एक्झाम्पल बघा, द कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉइंट आर 0 1 अँड ऑर्डिनेट ऑफ द अनदर पॉइंट इज -3. if the distance between the 2 points is 5, then the abscissa of another point is. ओके, ऑप्शन्स दिलेले आहेत. ऑप्शन्स काय दिले 3 -3 प्लस -3 आणि 1. ओके, ठीक आहे. मग आपल्या एका पॉइंटचा कोऑर्डिनेट्स काय दिलेले आहे तुम्हाला 0 1 आणि दुसऱ्या पॉइंट मधल्यांचा ऑर्डिनेट ऑफ अनदर पॉइंट इज -3 म्हणजे y दिलेलं, दुसऱ्या पॉइंटचा y कोऑर्डिनेट्स काय दिलेला आहे आपणास -3. तर आपणास विचारले काय त्याच दुसऱ्या पॉइंटचा ऍब्सिसा विचारला, म्हणजेच काय विचारलाय एक्स कोऑर्डिनेट्स विचारलेला आहे. ओके, आणि त्या दोघांचं डिस्टन्स किती दिलेलं आपल्याला 5. ओके, मग आपण इथं डिस्टन्स फॉर्म्युला यूज करावा लागेल. अगोदर आपण ते 2 पॉइंट मानूया. ओके, लेट ए अँड बी बी द पॉइंट 0 1 अँड एक्स वाय मानला. आपल्याला माहित नाही त्यामुळे काय आपण मानूया एक्स वाय रिस्पेक्टिव्हली गिवन ऑर्डिनेट ऑफ अनदर पॉइंट. अनदर पॉइंट आपण काय मानलेला आहे एक्स वाय. ओके, मग गिवन ऑर्डिनेट ऑफ अनदर पॉइंट पी ऑफ एक्स वाय इज, ऑर्डिनेट म्हणजे काय असतो वाय कोऑर्डिनेट्स. ओके, ठीक आहे. मग दिलाय आपणास किती -3. देअरफॉर वाय इक्वल टू काय दिला -3. ठीक आहे, मग आपण इथं काय यूज करूया डिस्टन्स फॉर्म्युला यूज करूया. ओके, डिस्टन्स फॉर्म्युला काय सांगतो की अंडर 2 पॉइंट दिले असेल ओके x1 y1 आणि x2 y2, तर डिस्टन्स काय असतं त्याचं अंडर रूट मध्ये x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. त्या फॉर्म्युलेस इथं यूज करून घेऊया आपण. ओके, ठीक आहे. म्हणजे दोघांचे डिस्टन्स काय x - 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y - 1 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू आपण डिस्टन्स दिलेला आहे किती दिलेला आहे 5 इक्वल टू काय असेल 5. ठीक आहे, मग अंडर रूट मध्ये x - 0 x चा स्क्वेअर x स्क्वेअर प्लस y आपणास दिलाय -3, व्हॅल्यू इथं पुट केली -3 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 5 अंडर रूट मध्ये x स्क्वेअर प्लस -3 - 1 -4 आणि -4 चा स्क्वेअर काय असणार आहे +16. ओके, इक्वल टू 5. ओके, दोन्ही साईडचा आपण काय केला स्क्वेअर घेतला. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर रूट काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. म्हणजे x स्क्वेअर प्लस 16 इक्वल टू 5 चा स्क्वेअर काय असणार आहे 25. ओके, मग x स्क्वेअर इक्वल टू 25 - 16 किती देणार आहे 9. म्हणजे देअरफॉर x स्क्वेअर इक्वल टू 9, तर देअरफॉर x इक्वल टू काय मिळालं आपल्याला +-3. ओके, विच इज रिक्वायर्ड आन्सर. ऑप्शन मध्ये आहे का ते आन्सर आहे सी +-3 विच इज रिक्वायर्ड आन्सर.
आता आपण इथे बेसिक कन्सेप्ट पाहणार आहात. हे तुम्हाला ॲक्च्युली 10th मध्ये सर्व झालेलं आहे, तरी आपण रिव्हिजन म्हणून फक्त प्रॉपर्टीज घेणार आहोत. ओके, फर्स्ट प्रॉपर्टी काय सांगते बघा, हे प्रूफ झालेले तुम्हाला 10th मध्ये. ओके, इन अ ट्रायंगल ABC इफ AD इज द मीडियन ड्रॉन टू BC देन. ओके, AD ड्रॉन काय सांगितलं बघा, AD इज मीडियन ड्रॉन टू द BC. तर काय सांगितलंय, देन AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इक्वल टू काय असणार आहे, 2 इंटू ब्रॅकेटमध्ये AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. ओके, ठीक आहे, ही पहिली प्रॉपर्टी. सेकंड प्रॉपर्टी काय सांगते की अ ट्रायंगल इज आयसोसेल्स. आयसोसेल्स केव्हा असणार, इफ एनी टू ऑफ इट्स मीडियन्स आर इक्वल और टू साइड्स आर इक्वल. आयसोसेल्स म्हणजेच काय असणार आहे, समद्विभुज. ओके, त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण केव्हा असणार आहे, इफ एनी टू मीडियन्स काय असेल, इक्वल किंवा दोन साइड्स काय असतात, सेम असेल त्यावेळेस. ओके, ठीक आहे. थर्ड बघा प्रॉपर्टी, इन अ राईट अँगल ट्रायंगल द मिड पॉइंट ऑफ द हायपोटेन्यूज इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द वर्टायसेस. ओके, म्हणजेच काय सांगतं इथं की एक राईट अँगल द ट्रायंगल काढला आपण. ओके, ठीक आहे, तो मिड पॉइंट असेल कशाचा, कर्णचा. ओके, कर्णचा मिड पॉइंट हा काय असणार आहे, इक्विडिस्टन्स कशावर असणार, त्या वर्टायसेस मध्ये. ओके, आहे ना, AC इक्वल टू BC ही प्रॉपर्टी सांगते. फोर्थ, इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजेच काय, मराठी भाषेत समभुज त्रिकोण. ओके, इक्विलॅटरल म्हणजे काय, समभुज म्हणजेच काय, तिन्ही बाजू काय असणार आहेत, सेम असणार, ऑल साइड्स आर इक्वल. ओके, 5 बघा, स्क्वेअर. स्क्वेअर काय असणार आहे, ऑल साइड्स आर इक्वल and each angle is a right angle. Okay, and the diagonals bisect each other. Okay, म्हणजे स्क्वेअर काय असणार, चौरस चौकोन काय असेल ते. ओके, म्हणजेच काय असणार आहे, चारी बाजू काय सेम पाहिजे आणि प्रत्येक अँगल काय असणार आहे, राईट अँगल. आणि डायगोनल्स काय होणार आहे, एकमेकांना काय होणार आहे, बायसेक्ट होणार आहे. पॅरोग्राम. ओके, पॅरोग्राम काय असेल, ऑपोजिट साइड्स आर पॅरल अँड इक्वल अँड डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. डायग्राम मध्ये पाहत असलेला तुम्ही. ओके, AB आणि DC काय पाहिजे, पॅरल आहेत. ओके, आणि AD आणि BC पण हे काय आहेत, पॅरल. ओके, ठीक आहे, आणि बायसेक्ट इच अदर. ओके, त्याला काय म्हणतात, पॅरोग्राम. रेक्टँगल काय असणार आहे, ऑपोजिट साइड्स, समोरील बाजू काय असणार आहे, इक्वल अँड इच अँगल इज राईट अँगल. ओके, प्रत्येक अँगल काय दिसते तुम्हाला, हा राईट अँगल, आणि डायगोनल्स काय असणार आहे, तर इक्वल असणार आहेत. ओके, हे बेसिक कन्सेप्ट आहे, ते तुम्हाला 10th मध्ये 9, 10 मध्ये झालेलं आहे. फक्त रिव्हिजन म्हणून मी हे घेतलेलं आहे. आता आपण सेक्शन फॉर्म्युला पाहणार आहे. ओके, इंटरनल डिव्हिजन आणि एक्सटर्नल डिव्हिजन. ओके, बघा सेक्शन फॉर्म्युला, इफ P of xy divides the joint of point A of x1 y1 and B of x2 y2 in the ratio काय, m1 m2 आणि m1 आणि m2 काय असणार आहे, ग्रेटर 0. ओके, मग हे रेशो डिवाइड्स काय असणे, इंटरनल असू शकतात किंवा एक्सटर्नल. ओके, आपण पहिला फॉर्म्युला बघणार आहे तो इंटरनल डिव्हिजनचा पाहणार आहोत. ओके, इफ P of xy divides the segment AB internally in the रेशो ऑफ m1 m2 इम्प्लाइज. डायग्राम मध्ये बघा, A आणि B पॉईंट घेतले आपण, त्यात P काय डिवाइड केलाय इंटरनली AB मध्ये. ओके, म्हणजे P काय असणार, मध्ये असणार इथे इंटरनली म्हणजे. ओके, P ऑफ XY. ठीक आहे, मग रेशो आपणास काय दिलेला आहे, रेशो काय दिलेले आपणास, PA m1 दिलेला आहे. ओके, आणि PB काय दिलेला आहे, m2 दिलेला आहे. ओके, मग फॉर्म्युला काय सांगतो, कोऑर्डिनेट्स ऑफ द या पॉईंटचे, इंटरनल मध्ये जो काही डिवाइड करतो त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय असतात बघा. फॉर्म्युला काय होतोय तयार, x इक्वल टू m1 x2 प्लस m2 x1 अपॉन m1 प्लस m2. ओके, आणि y इक्वल टू काय असणार आहे, m1 y2 प्लस m2 y1 अपॉन m1 प्लस m2. ओके, बघा परत एकदा कोऑर्डिनेट्स काय असणार आहेत, त्या इंटरनल मधल्या पॉईंटचे डिवाइड करणाऱ्या इंटरनली मध्ये काय असणार आहे, x इक्वल टू m1 x2 प्लस m2 x1 अपॉन m1 प्लस m2 अँड y इक्वल टू m1 y2 प्लस m2 y1 अपॉन m1 प्लस m2. ओके, आणि तसंच एक्सटर्नली पाहणार आहोत आपण. एक्सटर्नल मध्ये काय असणार आहे, इफ P of xy divides the segment AB externally in the ratio m1 m2. ओके, बघा ही लाईन घेतली आपण AB, डिवाइड्स काय घेतले आपण,
पी एक्सटर्नली आहे. ओके, मग पी ए काय असणार आहे, पी ए हा M1 दिला आणि पी बी काय दिलेला आहे, M2. ओके, देन द कोऑर्डिनेट्स ऑफ पी ऑफ एक्स वाय आर, कोऑर्डिनेट्स काय असणार, मग त्या पी ऑफ एक्स वाय चे लक्षात ठेवा एक्सटर्नली काय असणार आहे, सेमच, फक्त काय येणार आहे मायनस साइन. इंटरनलला प्लस होतं, फक्त एक्सटर्नल काय असणार आहे मायनस साइन असणार. ओके, मग एक्स इक्वल टू काय असणार आहे, M1 x2 मायनस M2 x1 अपॉन M1 मायनस M2 आणि y इक्वल टू काय असणार आहे, M1 y2 मायनस M2 y1 अपॉन M1 मायनस M2. ओके, लक्षात ठेवा सेक्शन फॉर्म्युला इंटरनल आणि एक्सटर्नल. इंटरनल लक्षात ठेवला तर एक्सटर्नल लक्षात राहतो, तिकडे इंटरनलला प्लस असतं आणि एक्सटर्नलला काय असणार आहे मायनस साइन असतं. ओके, त्यावरील आपण एक्झाम्पल पाहूया. ओके, बघा एक्झाम्पल काय दिलेलं आहे, इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. इफ द पॉइंट डिवाइडिंग इंटरनली द लाइन सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट ए बी अँड 5, 7 इन द रेशो 2:1 बी 4, 6, देन ऑप्शन्स दिले आहेत, म्हणजेच आपणास काय फाइंड करायचं आहे, ए बी फाइंड करायचं. ओके, ए इक्वल टू फाइंड करावं लागेल, बी इक्वल टू काय असेल ते फाइंड करावं लागणार आहे. म्हणजे आपल्याला एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे, 4, 6. ओके, हा पॉइंट दिलाय, तो पॉइंट डिवाइड केलाय इंटरनली. कोणत्या पॉइंटसाठी डिवाइड केलाय, जॉईनिंग द पॉइंट्स काय असणार आहे, ए बी अँड 5, 7. ओके, मग ते पॉइंट मानूया आपण, ते रेशो M1 M2 मानून घेऊया. ओके, लेट ए अँड बी बी द टू पॉइंट्स, पॉइंट काय दिलेत आपल्याला ए बी आणि 5, 7 ते रिस्पेक्टिव्हली. ओके, मग लेट पॉइंट आपल्याला एक दिलाय पॉइंट काय 4, 6. ओके, लेट पॉइंट 4, 6 डिवाइड कशाला केलेत, या पॉइंटला. ओके, ए अँड बी इंटरनली इन द रेशो काय दिलाय 2:1. मग हेन्स काय दिलेलं आहे आपल्याला गिवन मध्ये, मग x1 दिलेला आहे, x1 काय दिलेला आहे, ए दिलाय. ओके, y1 काय दिलाय, b, x2 काय दिलाय 5. ओके, y2 काय दिलाय 7, M1 काय दिलेला आहे 2 आणि M2 काय दिलेला आहे 1 दिलेला आहे. ओके, आणि फॉर्म्युला कोणता यूज करणार तुम्हाला, आणि आपल्याला ऍक्च्युअली फाइंड करायला काय सांगितलेलं आहे की कार्टेशियन कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे. ओके, कशाचे, या पॉइंट ए बी चे. ठीक आहे, मग आपण फॉर्म्युला कोणता यूज करणार, सेक्शन फॉर्म्युला फॉर कार्टेशियन कोऑर्डिनेट्स इंटरनलीचा फॉर्म्युला आपण इथं यूज करणार आहोत. मग हा फॉर्म्युला वी नो दॅट एक्स इक्वल टू काय असणार आहे, M1 x2 प्लस M2 x1 अपॉन M1 प्लस M2 अँड y इक्वल टू काय असणार आहे, M1 y2 प्लस M2 y1 अपॉन M1 प्लस M2. ठीक आहे, मग आपल्याला x दिलेला आहे 4. ओके, आणि 4 इक्वल टू काय असणार आहे 2 इंटू M1 दिलाय, इंटू काय असेल 5 प्लस M2 दिलेला आहे, x1 पण दिलाय, M2 काय दिलं 1 इंटू x1 काय दिलं a अपॉन M1 काय दिलं आहे 2 आणि M2 काय दिलं आहे 1. 2 प्लस 1 व्हॅल्यूज फक्त पुट केलेत अँड व्हॅल्यू सगळ्या पुट केलेल्या आहे. 6 इक्वल टू 2 इंटू 7 प्लस 1 इंटू बी अपॉन 2 प्लस 1. ओके, मग हे सॉल्व इक्वेशन्स केलेले आहेत मी. ओके, 4 इक्वल टू 2 इंटू 5 10, 10 प्लस ए अपॉन 3, तिरकस गुणाकार 4 इंटू 3 12. ओके, आणि 10 प्लस ए आहे तसं राहणार. मग परत काय 10 तिकडे ढकलला, मग 12 मायनस 10 किती येणार आहे 2 येणार. ओके, ए काय मिळालं आपल्याला 2. मग त्याच पद्धतीने सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे. 2 प्लस 1 3, तिरकस गुणाकार 6 प्लस 3 इक्वल टू 14 प्लस बी. ओके, मग 14 आपण तिकडे ढकललं म्हणजे 18 मायनस 14 किती मिळालं आपल्याला, 18 मायनस 14 काय असतं 4 असतं. ओके, मग बी काय मिळालं आपल्याला 4. ओके, म्हणजे ऑप्शन काय येणार आहे, सी येणार आहे, विच इज रिक्वायर्ड आन्सर. ओके, आपण आता नेक्स्ट लेक्चरला अशाच पद्धतीचे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स कसे फाइंड करायचे ते पाहणार आहोत. सेंट्रॉइड फॉर्म्युला वगैरे असणार आहे ट्रायंगल मधले, ते पण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. ओके, थँक्यू सो मच.